हं? एखाद्या माणसाचा अत्यंत अमानुषपणे अपमान झाला, त्याची समाजात अक्षरशः छी-थू झाली, तर तो माणूस सूड घेण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो? बापरे, हा विचारच मुळात खूप भयानक आहे यार. हो ना, म्हणजे तो स्वतःच्याच निरागस मुलीचा सत्तेसाठी सौदा करेल का? आहा. सिरियसली, सत्तेची लालसा आणि अपमानाचा सूड या दोन गोष्टी माणसाला कशा आतून पोखरून काढतात ना, आणि का साध्या माणसाला राक्षसात कसं रूपांतरित करतात, हे वाचून माझा माइंडसेट पूर्णपणे बदलला. अगदी खरे आहे. आणि म्हणूनच आज आपण ज्या साहित्यावर गप्पा मारणार आहोत ते याच अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाचा वेध घेतं. आज आपण विजय तेंडुलकर यांचा प्रचंड गाजलेलं आणि तितकंच वादग्रस्त ठरलेलं नाटक घाशीराम कोतवाल यावर एक सखोल चर्चा करणार आहोत. राईट. आणि यार ॲक्च्युली मला सुरुवातीलाच सांगायचंय की ही एक खूपच डीप चर्चा असणार आहे. हे कथानक जरी 18व्या शतकातल्या पेशवेकालीन पुण्यातलं असलं ना, तरी ते आजच्या राजकारणाशी इतकं मिळतं जुळतंय की जे लोक चहा पिता पिता हा भाग ऐकतायत ते लिटरली जागेवरच खिळून राहतील. हो ना, म्हणजे ही फक्त एका माणसाच्या सुडाची गोष्ट नाहीये. व्यवस्था एका सामान्य माणसाला कशी वापरून घेते आणि नंतर कशी नष्ट करते याचा हा एकदम नेक्स्ट लेव्हल अभ्यास आहे. एक्झॅक्टली. म्हणूनच आपण त्या काळातल्या पुण्यात नक्की काय चाललं होतं तिथूनच सुरुवात करूया. कारण ती वाईब समजल्याशिवाय घाशीरामचा प्रवास समजूच शकणार नाही. बरोबर. तर 18व्या शतकातल्या पुण्यात तेव्हा पेशव्यांचा दक्षिणा उत्सव सुरू असतो. आणि हा दक्षिणा उत्सव म्हणजे नेमका काय प्रकार होता हे इथे समजून घेणं खूप गरजेचं आहे बरं का. हां, हो, तूच सांग ना त्याबद्दल. तर या उत्सवात राज्यकर्त्यांकडून ब्राह्मणांना दक्षिणा किंवा संपत्ती वाटली जायची आणि या पैशांच्या आशेने साहजिकच देशभरातून अनेक लोक पुण्यात यायचे. राईट. याच आशेने उत्तर प्रदेशातल्या कानपूर जवळच्या कनौजवरून घाशीराम नावाचा एक साधा गरीब ब्राह्मण पुण्यात येतो. डोळ्यात काहीतरी स्वप्न आहेत, नशीब आजमावण्याची आणि 2 पैसे कमावण्याची तिची इच्छा आहे. एकदम रिलेटेबल सुरुवात आहे ही. अगदी. पण पुण्यातले जे प्रस्थापित लोक आहेत ना, त्यांना हा बाहेरून आलेला उपरा माणूस अजिबात सहन होत नाही. ते त्याची सतत खिल्ली उडवतात. यार ॲक्च्युली आपण जेव्हा साताऱ्यावरून पुण्यात सेटल व्हायला आलो ना, तेव्हा ती आउटसाइडरवाली फिलिंग आपल्याला पण थोडीफार जाणवली होती सुरुवातीला. हो ना, सो रिलेटेबल यार. नवीन शहरात आल्यावर लोक जेव्हा तुम्हाला रिजेक्ट करतात तेव्हा जो राग येतो ना, तो व्हाईब या नाटकात नेक्स्ट लेवलला गेलाय. अरे हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे असं वाटतं सुरुवातीला. पण घाशीरामच्या बाबतीत हे प्रकरण फक्त शाब्दिक अपमानावर थांबत नाही. नाही, अजिबात नाही. ते प्रस्थापित ब्राह्मण त्याच्यावर चोरीचा, चक्क खिसे कापू असल्याचा खोटा आळ घेतात. व्हॉट? खोटा आळ? हो. आणि तो सीन तेंडुलकरांनी इतक्या जिवंतपणे उभा केल्यानं वाचताना अंगावर काटा येतो. त्या साध्या माणसाला भर चौकात अमानुषपणे मारहाण केली जाते. बापरे. ज्या माणसाने काहीही गुन्हा केलेला नाही त्याला केवळ तो बाहेरचा आहे म्हणून तुरुंगात टाकलं जातं. त्याच्या शेंडीला धरून त्याला फरफडत पुण्याच्या वेशीबाहेर हाकलून दिलं जातं. ओ वाव, हे खूपच भयानक आहे. हो ना, हा केवळ शारीरिक अत्याचार नाहीये, एका माणसाची ओळख आणि त्याचा स्वाभिमान पूर्णपणे ठेचून काढण्याचा प्रकार आहे हा. ती एम्पथी जाणवते आपल्याला त्या क्षणी त्याच्याबद्दल. अगदी. आणि याच भयंकर अपमानातून एका ज्वालामुखीचा जन्म होतो. तो पुण्याच्या वेशीवर उभा राहून स्वतःच्या रक्ताने प्रतिज्ञा करतो की या पुण्याची मी डुकरांची नगरी केल्याशिवाय राहणार नाही. अंगावर काटा येतो हा डायलॉग ऐकून. हो ना. इथूनच त्याच्या एका अतिशय अंधाड्या आणि हिंसक प्रवासाला सुरुवात होते. तो सूड घेण्यासाठी एक अत्यंत भयंकर खेळी खेळतो, द फॉस्टियन बार्गेन ज्याला आपण म्हणतो. असा सौदा जो कोणत्याही मानवी मूल्यानं धरून नाही. राईट. पुण्याचा तत्कालीन दिवाण नाना फडणवीस हा या नाटकात अत्यंत भ्रष्ट आणि स्त्रीलंपट म्हणून रंगवला आहे. या वीक पॉइंटची माहिती मिळते. मग तो काय करतो? तो स्वतःच्या तरुण आणि अत्यंत निरागस मुलीचा, ललिता गौरीचा नानासोबत सौदा करतो. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच येतंय हे ऐकून. सिरियसली. एका बापाने सत्तेसाठी स्वतःच्या मुलीला अशा प्रकारे सत्तेच्या बाजारात उभं करणं हे पचवणं खूप कठीण आहे. आणि बदल्यात तो स्वतःसाठी पुण्याचे कोतवाल पद मागतो. एका बाजूला स्वतःच्या मुलीचं आयुष्य पणाला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला कायद्याचा बडगा स्वतःच्या हातात घ्यायचा. पण इथे मला एक सांगावंसं वाटतं. म्हणजे नाही यार, ऑथरचा पॉइंट थोडा वेगळा होता असं मला वाटतं. म्हणजे काय? म्हणजे घाशीरामने खूप डोकं लावून एक कॅल्क्युलेटेड पॉलिटिकल मूव्ह म्हणून हे सगळं केलं. त्याला वाटलं तो गेम कंट्रोल करतोय. एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होतं ते. अरे काहीतरीच, तू नीट वाचलं नाहीस. ओके, मग तू सांग तुझं व्हर्जन. बघ, बेसिकली ती कुठलीही स्ट्रॅटेजी नव्हती यार. तो एक वेडेपणा होता. वेडेपणा? हो.
अपमानाने तो इतका आंधळा झाला होता की त्याला परिणामांची फिकीरच नव्हती. हे प्युअर इमोशनल ब्रेकडाऊन होतं. ओके. त्याने मुलीचा सौदा एका राजकीय चालीचा भाग म्हणून केला नाही, तर त्या क्षणी तो रागाने इतका पेटला होता की त्याला केवळ स्वतःच्या हातात सत्ता हवी होती. मला सत्ता हवी आहे जेणेकरून ज्यांनी मला तुडवलं त्यांना मी चिरडून टाकेन, हा एकच विचार होता त्याच्या डोक्यात. राईट. मान्य आहे, तो सत्तेचा खेळ त्याला शेवटी महागात पडतोच, हे आपण पुढे बघणार आहोत. हो. पण त्याआधी या नाटकातल्या एका अत्यंत भारी थिएट्रिकल टेक्निकबद्दल बोलायलाच हवं. तेंडुलकरांनी यात मानवी भिंत म्हणजे ह्युमन कर्टन वापरली आहे. चायला लई भारी कॉन्सेप्ट आहे ही. हो ना. स्टेजवर 12 ब्राह्मण उभे राहतात आणि ते एका जिवंत भिंतीसारखं काम करतात. ही भिंत म्हणजे समाजाच्या दुटप्पीपणाचं, हायपोक्रेसीचं प्रतीक आहे. अगदी. आणि हे दुटप्पी वागणं किती रिअल आहे बघणं. हेच ब्राह्मण एका बाजूला अत्यंत पावित्र्याचा आव आणतात. ते गणपतीची भक्ती करतात, पवित्र मंत्र म्हणतात. पण दुसऱ्याच बाजूला रात्रीच्या वेळी ते पुण्यातल्या बावनखणीत म्हणजे वेश्यावस्तीत जाऊन लावणी बघतात. हे डबल स्टँडर्ड्स किती नेक्स्ट लेवल आहेत. एक्झॅक्टली. आणि यावर प्रहार करणारा तो एक आयरॉनिकल सीन आहे नाटकात. नाना फडणवीस बावनखणीत लावणीवर नाचत असतो. हो. नाचताना अचानक त्याचा पाय मुरगळतो आणि तो खाली पडतो. आणि त्याच क्षणी पार्श्वभूमीवर राधा कृष्ण हरी मुकुंद मुरारी असे कीर्तनाचे पवित्र मंत्र सुरू असतात. बापरे, हा विरोधाभास किती भयानक आहे. हो ना. ही आयरॉनिकल सीन म्हणजे समाजातील ढोंगीपणावरचा सर्वात मोठा वार आहे. अरे थांबा, पुढे जाण्याआधी एक आठवण करून देते. काय? जे ऐकतायत त्यांना अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला, आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग येतात, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली मंडळी, एकदम फ्री आहे हे. नक्की सबस्क्राईब करा. हां, तर आपण कुठे होतो? मानवी भिंतीवर ना? हो. आणि जेव्हा समाजात अन्याय होतो तेव्हा ही भिंत आपले चेहरे लपवते किंवा पाठ फिरवते. जसा आपला समाज सोयीस्करपणे अन्यायाकडे पाठ फिरवतो ना, तसंच. अगदी. आता आपण बघूया की घाशीराम कोतवाल झाल्यावर पुण्यात काय होतं. हे हिंसेचं चक्र कसं फिरतं. सांगा. ज्या माणसाने कालपर्यंत अन्याय सहन केला होता, तो सत्तेत आल्यावर अक्षरशः दहशत माजवतो पुण्यात. रात्री 11 नंतर कोणालाही बाहेर पडायला बंदी. म्हणजे जो कालपर्यंत शोषित होता तो आता शोषक बनतो. एक्झॅक्टली. तो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकतो. पण या सगळ्या पुरुषी सत्तेच्या राजकारणात खरी शिकार कोण होता? ललिता गौरी. तिची अवस्था बघून ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं. त्या बिचाऱ्या मुलीचा काहीच दोष नव्हता यात. काहीच नाही. ती फक्त सत्तेच्या खेळातली एक निर्जीव प्यादी बनून राहते. हो ना. नानाकडून तिचं सतत लैंगिक शोषण होतं. ती गर्भवती राहते आणि अत्यंत वाईट अवस्थेत गर्भपात करताना ती तडफडून मरते. आणि तिचा बाप घाशीराम सत्तेच्या नशेत हे सगळं विसरून जातो. पुरुषी सत्तेच्या या राजकारणात स्त्रिया कशा भरडल्या जातात हा या नाटकाचा सर्वात क्लेशदायक पण सत्य भाग आहे. नाना तर तिची बातमी ऐकून चक्क वेदांताचे दाखले देतो. कुणी कुणाचं नसतं वगैरे. किती ढोंगीपणा आहे हा. हो ना. पण अँड हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. म्हणजे या सगळ्या खेळाचा खरा सूत्रधार घाशीराम नव्हता, तर नाना फडणवीस हा खऱ्या अर्थाने मास्टरमाइंड होता. ओ राईट. नानाने अतिशय शिताफीने काट्याने काटास काढायचा म्हणजे यूज अ थॉर्न टू टेक आउट अ थॉर्न या नीतीचा वापर केला. म्हणजे घाशीरामचा वापर करून त्याने स्वतःचे विरोधक संपवले. एक्झॅक्टली. काशीरामच्या नावाने सगळे जुलमी कायदे पास केले. लोकांचा राग घाशीरामवर होता, पण फायदा नाना घेत होता. बापरे, किती कॅल्क्युलेटेड होतं हे सगळं. आणि मग येतो द क्लायमॅक्स. काय होतं शेवटी? घाशीरामचे शिपाई काही परगावच्या ब्राह्मणांना एका छोट्या खोलीत डांबून ठेवतात. गुदमरून ते ब्राह्मण मरतात. ओ नो. या घटनेमुळे पुण्याचे ब्राह्मण घाशीरामच्या विरोधात बंड करतात. एक मोठा जमाव नानाच्या वाड्यावर चालून जातो. आणि मग नाना काय करतो? तो वाचवतो का घाशीरामला? अजिबात नाही. नाना अत्यंत हुशारीने आणि शांतपणे घाशीरामला त्या संतप्त जमावाच्या हवाली करतो. हो. जमाव घाशीरामला रस्त्यावर खेचतो, दगड मारून मारून त्याला संपवतो आणि नाना मात्र अत्यंत सुखरूप राहून आपला उत्सव पुढे चालू ठेवतो. चायला, हे किती ब्रुटल आहे. मित्रांनो, जे ऐकतायत त्यांना माझा एक प्रश्न आहे. कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आजच्या काळातही राजकारणात असा यूज अँड थ्रोचा पॅटर्न तुम्हाला कुठे दिसतो का? खूप भारी प्रश्न आहे हा. लोक नक्कीच रिलेट करतील. हो ना. या सत्तेच्या खेळाचा निष्कर्ष असा निघतो यार, की घाशीरामसारखी माणसं या सिस्टममध्ये तयार केली जातात, वापरली जातात आणि संपवली जातात. अगदी. पण खरी सत्ताधारी मंडळी नेहमी सुरक्षित राहतात.
ते फक्त मोहरे बदलतात. खरंय. म्हणूनच मला वाटतं की हे पुस्तक किंवा हे नाटक प्रत्येकाने नक्की वाचलं पाहिजे. समाजाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. 100%. आणि मंडळी, कॉमेंट करा या चर्चेतला कुठला पार्ट तुम्हाला सगळ्यात रिलेटेबल वाटला. हो, तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघतोय. आणि हो, पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, ते मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पण जाण्यापूर्वी मी एक विचार तुमच्यासाठी सोडून जातोय. कोणता विचार? ज्या जमावाने घाशीरामला मारलं त्यांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवला की ते फक्त पुढच्या घाशीरामसाठी जागा मोकळी करत होते? विचार नक्की करा.